भारताचा समृद्ध इतिहास आणि एपिटोम ऑफ एस्थेटिक आर्किटेक्चर असलेलं हे शहर. तुंगभद्रेच्या काठावर वसलेलं हम्पी इतिहासाची साक्ष देत आजही दिमाखात उभं आहे. इथलं फूड, कल्चर, हिस्ट्री, इथल्या हिप्पी व्हाइब्स यासाठी हम्पी मस्ट व्हिजिट आहे आणि त्यासाठीच आम्ही चाललोय बाईक घेऊन हम्पी बघायला. नमस्कार मंडळी, मी अनघा. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तो मंडळी, आज आम्ही चाललो आहे आमच्या फर्स्ट लॉंग बाईक राईडला. मला थंबनेलवरून समजलंच असेल. आणि आता आम्ही आमच्या राईडचा फर्स्ट स्टॉप घेतो आहे. आम्ही इथे नाश्ता करायला थांबलो आहे. तर आता नाश्ता करून थोडं फ्रेश होऊ आणि मग आमच्या पुढच्या प्रवासाला निघू. साधारण 650 किलोमीटरचं हे डिस्टन्स आम्ही एका दिवसात पार करणार होतो. त्यामुळे आम्ही या राईडचं व्यवस्थित प्लॅनिंग केलं होतं. भल्या पहाटे उठून सगळं सामान गाडीवर लोड केलं आणि 5 वाजता आम्ही आमच्या राईडसाठी निघालो. पुण्यात पोचलो तोपर्यंत चांगलंच उजाडलं होतं. आमच्या प्लॅनिंगप्रमाणे आम्ही नाश्ता करण्यासाठी पुण्यात थांबायचं ठरवलं. इथे आम्ही पोटभर नाश्ता केला आणि मग सोलापूरच्या दिशेने निघालो. वाटेत जाताना आम्हाला मोठमोठी हिरवीगार शेतं आणि नजर जाईल तिथपर्यंत नुसतं पठार दिसत होतं. वाटेत दिसणाऱ्या नद्या, तलाव, वाऱ्यावर डोलणारी पिकं असं काही बाही बघत आमची स्वारी पुढे चालली होती. वाटेत जाताना असा छान नजारा दिसल्यावर आम्ही इथे थोडा वेळ थांबलो. फोटोज आणि व्हिडिओज काढले आणि मग पुढे गेलो. लांबचा प्रवास असल्यामुळे पेट्रोल पंपचं लोकेशनसुद्धा आम्ही आधीच चेक करून ठेवलं होतं. त्याप्रमाणे पेट्रोल पंपावर टाकी फुल करून आणि गाडी व्यवस्थित चेक करून आम्ही परत पुढे निघालो. मंडळी, हे रस्ते बघा कसे गुळगुळीत आहेत आणि विशेष म्हणजे डांबराचे आहे. या रस्त्यामुळे आमचा प्रवास अधिक सुखकर झाला आणि गाडीने ॲव्हरेजही चांगलं दिलं. सोलापूरजवळ आल्यावर आम्ही अजून एक स्टॉप घेतला. या झाडाच्या सावलीत थोडा वेळ बसलो आणि मग पुढे जेवणाच्या शोधात निघालो. महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर क्रॉस केली तेव्हा साधारण दुपारचा 1 वाजला होता. आमचा आत्तापर्यंतचा प्रवास अतिशय सुखकर झाला होता. खूप शोधाशोध केल्यानंतर हे एक हॉटेल आम्हाला दिसलं. इथे जेवलो आणि गाडी परत एकदा चेक केली. दुपारचे साधारण 2:15 वाजले होते आणि आमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोचायला गुगल मॅपप्रमाणे साधारण 4 ते 5 तास बाकी होते. कर्नाटकच्या लाल परीला ओव्हरटेक करत आम्ही आमचा प्रवास चालूच ठेवला. इथले रस्ते बघून मुंबई गोवा हायवे असा कधी होणार असा विचार सारखा मनात येत होता. संध्याकाळचे साधारण 5:30 वाजले होते. सूर्य मावळतीला आला होता. सकाळी 5 वाजता चालू केलेला हा प्रवास इथपर्यंत कसा झाला ते कळलंही नाही. संध्याकाळी साधारण 7:30 वाजता आम्ही आमच्या होमस्टेला पोचलो. होमस्टेच्या जवळच असलेल्या या फेमस रेस्टॉरंटमध्ये आम्ही पोटभर जेवलो. तर मंडळी, अशी होती आमची पहिली लॉंग बाईक राईड, जी सुखरूप पारही पडली आणि आम्ही खूप एन्जॉयही केली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा.
हम्पीचे डिटेल्ड व्हिडिओ घेऊन आम्ही येत आहोत, तेही पाहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही तुमच्या मेसेजद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.